नमस्कार. जळगाव शहर महानगरपालिकेची निवडणूकची पडघम वाजले आहेत. प्रचारसुद्धा आता जोरदार सुरू झालेले आहेत. माघारीसुद्धा जवळ-जवळ होत आलेली आहे आणि आता आपण आज संवाद साधणार आहोत याच नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात. प्रशांत सुरेश नाईक हे सुरेशदादांचे खंदे समर्थक. गेल्या 30 वर्षापासून या राजकारणामध्ये कार्यरत आहेत. जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये तात्कालीन नगरपालिकेमध्ये या प्रभागातून त्यांचा जो प्रभाग आहे 17 नंबरचा, त्या परिसरातून ते सातत्याने निवडून येतात आहेत. 30 वर्षापासून या नगरपालिकेच्या माध्यमातून जनतेची सेवा करतात आहेत. सुरेशदादांच्या बरोबर त्यांनी 10 वर्षापासून त्यांच्याबरोबर यापूर्वीचा कार्यकाळ त्यांचा भाजपचा. त्यानंतर त्यांनी सुरेशदादांबरोबर त्यांनी 10 वर्ष त्यांच्याबरोबर राहिलात आणि नंतर त्यांनी पुन्हा परत बी-जे-पीत आणि आता राष्ट्रवादीच्या माध्यमातून ते आज जनतेसमोर मतं मागायला येतात आहेत. आपण हा सगळा प्रवास त्यांच्याकडनं जाणून घेणारच आहोत. मी आपल्या सर्व दर्शकांच्या वतीने आपल्या लोकलयच्या स्टुडिओ प्रशांत नाईक यांचं आपल्या लोकलयच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. नमस्कार. प्रशांतजी, आम्ही तुमच्याकडून सुरुवातीला हे जाणून घेऊ, की तुम्ही आत्ता राष्ट्रवादीकडून तिकीट मागितलेलं आणि राष्ट्रवादीकडून तुम्हाला तिकीट मिळालेलं सुद्धा आहे आणि आपण आता मताचा जोगवा या सगळ्या नागरिकांपुढे, मतदारांपुढे मागणार आहात. राष्ट्रवादीच तुम्ही आता काय, कारण तुमचा सुरुवातीचा काळ भाजपा, त्यानंतर सुरेशदादा आणि मधल्या काळामध्ये आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. मात्र तिकीट घेताना राष्ट्रवादीकडनं तिकीट घेतलं आणि आज राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपण जनतेपुढे जातात आहात. हे सगळं का आणि आज राष्ट्रवादीकडनंच आपण तिकीट का घेतलेलं आहे? दादा, पहिले तर आपलं लोकलाईचं धन्यवाद करतो की तुम्ही आम्हाला या ठिकाणी मुलाखतीला वेळ दिला आणि आम्ही जळगावकरांच्या मनात जे आम्ही पोचू शकत नाही, तुम्ही तुमच्या माध्यमातून हे जे जळगावकरांच्या जाईल ती आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. त्यामुळे लोकलाई तुम्ही पहिले सर्वात पहिले धन्यवाद. आणि दादा, मी सांगू इच्छितो की आमचा जो प्रभाग आहे, प्रभाग क्रमांक 17 हा जुना आमचा पारिवारिक सदस्य राहिलेले आम्ही त्या भागात. गेल्या 30 वर्षापासून जेव्हापासून ग्रामपंचायत हे गाव नगरपालिकेत आलं आणि आता महापालिका झालेली आहे, तेव्हापासून माझी आई या प्रभागात गेल्या 25 वर्ष नगरसेविका राहिल्या स्वतः. मी आता मागच्या 5 वर्षात मी स्वतः नगरसेवक होतो आणि आम्ही या प्रभागात वेळोवेळी प्रत्येक वेळेस आम्ही 5 वेळा आई माझी बी-जे-पीच्या तिकिटावर निवडून आलेली आहेत. एकदा सुरेशदादांसोबत खानदेश विकास आघाडी पतंग या चिन्हावर सुद्धा निवडून आलेलो आहोत. मागच्या ट्रमला मी धनुष्यबाण उद्धव बाळासाहेब ठाकरे, कारण की दादांचा पूर्ण गट आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये होतो. तिकडून मी निवडणूक धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आलेलो होतो. आणि यावेळेस आम्ही ज्यावेळेस आमचा जो पूर्ण प्रभाव होता, आमचे जे ग्रुप होते, दादांचे जे नगरसेवक होते, सर्व एकधारी होते. आम्ही 15च्या 15 नगरसेवक आम्ही ठरवलं होतं त्यावेळेस की जाऊ तर सर्व नितीन भाऊं सोबत एका सत्ताधारी पक्षात जाऊ, कारण आम्ही सत्तेच्या बाहेर राहून वार्डाचा किंवा शहराचा विकास करू शकत नाही, हेच विचारधारा मनात धरून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो होतो. पण ज्यावेळेस वार्ड रचना आणि मतदार ज्यावेळेस रचना पडली आणि लोकसंख्या जेव्हा बघितली की त्यावेळेस आमच्या प्रभागाचा मध्ये 25,500 मतदार आहेत. त्यामध्ये 19,000 मुस्लिम बांधव आहेत आणि 6,500 हे हिंदू आहेत. आम्ही ज्यावेळेस वार्ड रचना पडली त्यावेळेस आम्ही मुस्लिम बांधवां हे पण गेल्या 30 वर्षापासून आमच्या घरावर प्रेम करत आलेले आहेत. त्यांना नाईक परिवार काय आहे हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहेत. आणि ज्यावेळेस मी मुस्लिम बांधवांमध्ये गेलो, त्यांनी सांगितलं, भाऊ हम तुमको देख के तो वोट देंगे, पण अगर थोड़ा चिन्ह का प्रॉब्लम आ रहा है तो आपण थोडा चिन्ह हे करेंगे तो चलेगा. तर मी आमचे जे मतदार राजा आहे त्यांचा विचारधारा घेऊनच, कारण मुस्लिम समाज हा विचारधारावर चालणारा समाज आहे आणि त्यांनासाठी मी पक्षश्रेष्ठीकडे जेव्हा सांगितलं की असा असा विषय आहेत बुवा, तर मला हे चिन्ह कमळ, मी त्यावेळेस प्रवेश तर आम्ही नितीन मुंच्या माध्यमातून प्रवेश केला बी-जे-पीमध्ये. आणि आज आमच्या मतदार हा वार्ड नंबर 17 असा झालेला आहे. मुस्लिम सध्या एवढी संख्या वाढलेली आहे, हिंदू 6,500 आहेत. तर मला त्या ठिकाणी आमचे मुस्लिम बांधव तर मतदार तर करतीलच, गेल्या कारण 30 वर्षापासून मुस्लिम समाजाचं आमच्यावर खूप प्रेम आहे. आणि मुस्लिम बांधवांना आमच्या परिसरात माहिती आहे की नाईक परिवार गेल्या 30 वर्षापासून त्यांचे जे आमचे सलोख्याचे संबंध, घरगुती पारंपरिक संबंध, आमच्या वेळेस जेव्हा जेव्हा मुस्लिम बांधव उभे राहिले तरी त्यांना नाकारून आम्हाला निवडून दिलेलं आहे. 2013 ते 18 मध्येही आता हाच प्रभाग होता आमचा आणि तेव्हा पण आमचे जे आता प्रतिस्पर्धी उमेदवार आहे त्यावेळेस तेच होते. त्यांनासुद्धा आम्ही हरवून 2,000 मताच्या लीडनं आम्ही त्यावेळेस निवडून आलेलो आहोत. आणि आजची परिस्थिती बघता, कारण की आज जे वातावरण आहे ते मुस्लिम बांधवांच्या माझे पारिवारिक संबंध आहे, कारण ते जेवढे मनमोकळ्याने माझ्याशी बोलतो तसं मी त्यांच्याशी बोलतो. आणि त्यांनी फक्त चिन्हावरती प्रॉब्लेम होता, ते मी पक्षश्रेष्ठीकडे मांडलं आणि एक विचारही केला मी की आपण महायुतीमध्ये लढायचं, चिन्हही बदलेल
आणि वार्डाचा विकास आणि शहराचा विकास कसा करता येईल यासाठी आणि खास करून माझ्या मुस्लिम बांधवांसाठी मी हे त्याग केला, की बुवा आपण चिन्ह बदलायचं ठरवलं आणि त्यावेळेस मी पक्षाने मला होकार दिला, नेते मंडळींनी होकार दिला. खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मी आभार मानेल. गुलाबरावजी देवकर असतील, अनिलदादा असतील किंवा संजय पवार असतील, मनीषदादा असतील, प्रतिभाताई शिंदे असतील. यांनी कोणत्याही प्रकारचा जेव्हा माझं नाव तिथे त्या पक्षात गेलं, त्यावेळेस त्यांनी कोणताही नकार दिला आणि त्यांनी अभिनंदन केलं, की विनर सेट आमच्याकडे येतंय बुवा. तर आम्हाला कोणत्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम नाही आहे. खास करून मी राष्ट्रवादी काँग्रेसची याच्यामध्ये आभारी मानेल, की त्यांनी ह्या ज्या परिस्थितीमध्ये आजची जी परिस्थिती बघाल, 75 नगरसेवक तिकिटांमध्ये काय चांगल्या-चांगल्यांना तिकीट नाकारण्यात आलेले आहेत पक्षाकडनं आणि मी त्या पक्षात नवीन जातोय आणि तिथे मला 4ही सीटा मला आमच्या प्रभागाला दिल्या आहेत. तर खास करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खूप आभारी आहोत, की त्यांनी आम्हाला त्या पक्षामध्ये सामावून घेतलं. 4ही तिकीट दिले त्यामुळे त्यांचा खास आभारी आहोत आणि जे माझे मतदार आहेत, त्या मतदारांची मी अपेक्षा पूर्ण करू शकलो यात मला खूप समाधान आहे. म्हणजे तुम्ही मुस्लिम प्रभागात सगळ्यात संख्या जास्त असल्याने म्हणजे तुमच्या प्रभागात 25,000 जवळ मतदार आहेत आणि त्यापैकी 19,000 मतदार हे मुस्लिम आहेत आणि या मुस्लिमांची मतं राखण्यासाठी आणि त्यांची सगळी मतं जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमची स्वतःची विचारधारा बदलून ही तुम्ही आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. हो, नक्कीच. कारण की गेल्या 30 वर्षापासून आमच्या परिवारावर जे मुस्लिम समाजाचं प्रेम आहे, त्यासाठी ही गोष्ट माझ्यासाठी छोटी होती. मला कारण माझे तिथे पारिवारिक संबंध आहे आणि ते पारिवारिक संबंध मला कायम जपायचे आहेत. कारण की आमचं मेहरुण गाव गेल्या 30 वर्षापासून शहराला जरी वाटत असेल, की मुस्लिम संख्या जास्त आहे, पण जेव्हा आम्ही इलेक्शन लढलेले आहेत, तेव्हा मुस्लिम संख्या आमच्या प्रभागात जास्तच राहिलेली आहे आणि प्रत्येक वेळेस मुस्लिम समाजाने आम्हाला निवडूनच दिलेलं आहे या प्रभागातून. जसं तुम्ही ते सगळं मुस्लिमांविषयी बोलतात. परंतु एक प्रशांतजी एक मतप्रवाहसुद्धा असा सुद्धा आहे. सत्तेत राहायचं, पण भाजपला विरोध करायचा. असाही मतप्रवाह हा भाजपचा असतो. तुमच्या प्रभागात काय स्थिती राहील? नाही, तसं काही नाही आहे. आम्ही सांगतो, मी आता ज्या प्रभागात राहतो तिथं मुस्लिम संख्या खूप आहे. तसं आपण जे म्हणतो तसं काही नाही आहे. तुम्ही जर बघितलं असेल, देशातलं राजकारण वेगळं, राज्यातलं वेगळं. आता राजूमामाचं बघितलं असेल तुम्ही, तर मुस्लिम समाजाने राजूमामावर सुद्धा खूप प्रेम केलेलं आहे. राजूमामांना सुद्धा त्यांनी विचारधारावर जे चालणारं राजूमामांची जी विचारधारा आहे, त्याला राजूमामा बघून त्यांनी व्यक्ती बघून मतदान करत असतात. इथे त्यांचं जे आहे, इथे व्यक्ती बघून मतदान करतात. मुस्लिम समाज हा एकदम हुशार समाज आहे. त्यांना सांगायची गरज नाही. ते माणूस बघून मतदान करत असतात. माणसाची विचारधारा कशी आहे, त्या माणसालाच ते मतदान करत असतात. आमच्या आता त्यांना माहिती आहे नाईक परिवार आणि प्रशांत नाईक काय आहे. आता आमचे विरोधक आहेत, खूप विरोधक आहे. जे प्रतिस्पर्धी ते खूप करतील प्रयत्न, पण समाज इतका हुशार आहे, की त्यांना माहिती आहे त्यांनी काहीही सोशल मीडियावर टाकायचं किंवा कुठे काही बोलायचं, तर मुस्लिम समाज माझ्या परस्पर त्यांना उत्तर देत आहेत. माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, की त्यांनी काही पोस्ट केल्या, की मला लगेच ते रिप्लाय देतात आणि सांगतात, की "भाऊ, तू ऐसा-ऐसा किया, तुमने डरना नहीं, कुछ करना नहीं, हम तुम्हारे साथ में हैं." मला हीच सर्वात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. प्रशांतजी जसे तुमच्याबरोबर सगळे मतदार आहेत असं तुम्हाला विश्वास आहे. प्रत्येक व्यक्ती जो या निवडणुकीत उभा आहे 850 पेक्षा जास्त आजच्या तारखेला जी काही संख्या आहे, ते सगळेजण प्रत्येकाला अशी अपेक्षा आहे, की मी निवडून येणारच. म्हणूनच तो उभा आहे. तुम्ही सुद्धा निवडून येणार म्हणूनच तुम्ही उभा आहात. तुम्ही का निवडून याल असं तुम्हाला वाटतंय? 100% दादा मी निवडून येणारच आहे. कारण मी ज्या प्रभागात माझी आई सलग 6 वेळा निवडून आली आहे. मी आलेलो 1 वेळा आणि आता पुन्हा मी त्या वॉर्डात निवडून येईल. कारण की त्या प्रभागाचा विकास मी खूप केलेला आहे. आमचे जे मतदार आहेत त्यांच्या सुखा-दुःखामध्ये मी नेहमी अग्रेसर असतो. त्यांना आमचा जो प्रभाग आहे साहेब, हा मेहरुण गाव, हे पूर्वी गाव होतं मेहरुण गाव आणि त्या गावाच्या इतिहासाला लाभलेला नाईक परिवार. आम्ही सतत या प्रभागासाठी नवीन-नवीन योजना आणून प्रभागामध्ये सर्व नागरिकांना माहिती आहे, की नाईक फॅमिली काय आहेत. नाईक फॅमिली कोणतेही आमचं कोणत्याही प्रकारमध्ये कोणते शब्द प्रत्येक वारंवार का वापरायचं कारण त्यांना माहिती सर्व सुखा-दुःखामध्ये विकासाची गंगा आणणारे नाईक परिवार आहे. विकासाची गंगा हा विषय ज्यावेळेला तुम्ही करता, त्यावेळेला आपल्या या प्रभागामध्ये आपण आतापर्यंत कोणकोणत्या प्रकारची कामं केलेली आहेत? मी साहेब तुम्हाला सांगतो, आम्ही ज्यावेळेस निवडून यायचो भारतीय जनता पार्टीकडनं 25 वर्ष सत्तेत विरोधात होते. सुरेशदादांच्या तिथे ठाम राहिले जळगाव शहर. आम्ही जेव्हा विकासासाठी सुरेशदादांच्या गटात गेलो, तेव्हापासून खरी कामं करण्याची सुरुवात झाली आणि आम्ही आता आमची शिवसेनेमध्ये आमचे नेते होते गुलाबरावजी पाटील साहेब. यांच्या माध्यमातून ते पालकमंत्री होते आणि आम्हाला 2.5 वर्ष त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. त्या 2.5 वर्षामध्ये मी 25 कोटी रुपयाचे कामं ह्या प्रभागात केलेले आहेत. खास करून जे आमचं मेहरुण तलाव आहे, मेहरुण तलावाचा ओव्हरफ्लो जेव्हा होतो ना दादा,
की प्रत्येक घरात पाणी जायचं, लोकं रात्री झोपत नाही. मेरून तलाव भरला की मेरूनचा जेव्हा सांडवा सुरू होतो, तर प्रत्येक नागरिकाचे जेवढे गाव आहे तेवढ्या पूर्ण गावात पाणी घुसतं आणि आमच्या गावाला जायला मध्ये एंट्री नसते. पूर्ण चारही बाजूचे रस्ते बंद होतात. पण आम्ही त्या ठिकाणी नाल्याला पूर्ण जिथून मेरून तलावाहून सुरुवात केली, तर पूर्ण नाल्याला संरक्षण भिंती 13 जागेवरती पूल बांधलेले आहेत दादा. म्हणजे आज ती सर्वात मोठी माझ्या जीवनातली सर्वात मोठी समस्या मी सोडवलेली आहे. आम्ही मेरूनमध्ये प्रवेशद्वाराजवळ खूप घाणीचं साम्राज्य होतं. त्या ठिकाणी मोठं असं साईबाबाचं मंदिर उभारलेलं आहे. शहरामध्ये जळगाव शहरात सर्वात मोठं जर मंदिर साईबाबांचं तर तिथे आहे. आम्ही मुस्लिम बांधवांसाठी एकता हॉल असेल किंवा इक्बाल हॉल असेल, असे हॉल ठिकाणी लग्नाचं एक मिल्लत हायस्कूलच्या पाठीमागे आहेत. मुस्लिम समाजासाठी शादी हॉल बांधलेले आहेत. आम्ही पूर्ण प्रभागामध्ये रस्ते, गटारी, स्ट्रीट लाईट, आता LED सिस्टम पूर्ण अमृत योजना 100% माझ्याकडे झालेली आहेत. मलनिस्सारण योजना 100% झालेली आहेत. जळगाव शहरामध्ये जेव्हा पूर्ण शहरामध्ये जेव्हा रस्ते नव्हते, तेव्हा सर्वात अगोदर रस्ते करणारा कोणता प्रभाग असेल तो माझा होता. 1 नंबर प्रभाग मला मिळालेला आहे जळगाव शहरामध्ये. अच्छा, म्हणजे तुमच्या भागात आता रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे, 100% गटारीचं काम पूर्ण झालेलं आहे, इलेक्ट्रिसिटीची काय पोझिशन राहील ते एक, आणि पाण्याचं सुद्धा सगळी व्यवस्था आहे. आत्ता कोणती कामं आपल्या त्या ठिकाणी बाकी आहेत? आता माझ्याकडे हा जो नवीन प्रभाग जुळलेला आहे, खास करून दत्तनगर भाग असेल, रजा कॉलनी असेल, अक्सानगर असेल, बाकीचा जो परिसर आहे सर्व, ह्या भागामध्ये आता एकदम दैनंदिन अवस्था आहे. मी आता ज्यावेळेस स्वतः आता फिरतोय तर ते माझ्या लक्षात आलं आणि सर्वात पहिले प्रायोरिटीने मी मी ह्या ज्या एरियाचे नावं सांगले, सर्वात पहिले संपूर्ण प्रभाग, कारण की आता मी ज्या पक्षात गेलेलो आहे, महायुतीमध्ये, तिथे आमचे अजितदादा नेते आहेत. त्यांच्याकडे अर्थ खातच त्यांच्याकडे आहे. त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांनी सांगितलं की ₹1 निधी कमी पडू देणार नाही. तर त्यांच्या माध्यमातून आता आमच्या प्रभागात येणाऱ्या काळामध्ये जसं इलेक्शन झालं, निकाल लागले, की दुसऱ्या दिवसाहून विकास गंगाचे कामं सुरू होतील. याची मी गवाही देतो आपल्या माध्यमातून. म्हणजे जो भाग तुम्हाला जोडला गेला त्या भागामध्ये असलेली कामं, म्हणजे तिथली रोड आहेत, तिथले गटारी आहेत, तिथली पाण्याची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी तुम्ही निश्चित सोडवणार असं तुम्हाला विश्वास आहे. 100% मी विश्वास आहे मला आणि मी 100% काम करतो हे पूर्ण प्रभागाला माहिती आहे. कारण की आमचा जो प्रभाग आहे, तो त्या प्रभागात सर्वांना माहिती आहे, की बुवा नाईक परिवार काम करतं आणि कसं व्यक्तिमत्व आहे. तसे रोड, रस्ते, वीज, गटार, पाणी, या सगळ्या गोष्टी, या मूलभूत सोयी जशा आहेत त्या आपण देणार, हे आपलं कर्तव्य आणि ते करणार. परंतु या व्यतिरिक्त या प्रभागात राहणारे युवक आहेत, महिला आहेत, त्यांच्यासाठी देखील काहीतरी आपण काम योग्य पद्धतीने दिशादर्शक काम पण केलं पाहिजे, अशी अपेक्षा असते. आपण असा कोणतं विजन आपल्या डोळ्यासमोर आहे का? आता आमच्याकडे तर महिलांसाठी तर साहेब आम्ही आजच आमचं सकाळी बोलणं झालं आहे महिलांशी, की आमच्या ज्या भाग नवीन जुळलेले आहेत सर्व मुस्लिम बांधवांसाठी खास करून आम्ही आता आमच्याकडे एक मुलतानी हॉस्पिटल आहे. ते महानगरपालिकेचं आहे. त्या ठिकाणी OPDचं सुरू आहे साहेब आजच्या कंडिशनला. पण आमचं पूर्ण माझं ध्येय राहील आता पुढे, की तिथे डिलिव्हरी कक्ष आणण्यासाठी मी मोठा प्रयत्न करणार आहे. आणि महिलांसाठी खास करून बचत गटासाठी प्रशिक्षण, महिलांसाठी जे उद्योग आणता येतील, त्या महिलांच्या माध्यमातून बालविकासमधून जे प्रकल्प राबवण्यात येतील ते मी 100% राबवण्याचा प्रयत्न करणार आहे. युवा पिढीसाठी जे लागणाऱ्या गरजा आहेत, जसं आता उद्योगसाठी आता MIDC येणारच आहेत जळगाव शहरामध्ये, आता मंजूर झालेली आहेत. आता ज्यामध्ये जास्तीत जास्त युवकांना कसं काम मिळता येईल आणि त्यासाठी आपल्याला काय करता येईल, अजितदादांच्या माध्यमातून ते मी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे. महापालिकेत ज्यावेळेला आपण काम करतात, त्यावेळेला तिथे पारदर्शकपणे काम केलं पाहिजे अशी अपेक्षा असते. तुम्ही ती पारदर्शकता आणण्यासाठी स्वतः काही प्रयत्न करणार का? आणि केले तर कशा पद्धतीचे राहतात? 100% साहेब, तुम्ही आता जळगावकरांमध्ये 75 नगरसेवकांमध्ये मी पहिलीच टर्म माझी आणि टॉप 10च्या 10च्या यादीमध्ये माझं नाव येतं. ही सर्व माझी कामाची ख्याती सर्व जळगावकरांना आणि सर्व प्रशासनाला आणि जेवढेही राजकीय लोक आहेत त्या सर्वांना माहिती आहेत. प्रशांत नाईक काय व्यक्ती आहेत आणि सुशक्तता आणण्यासाठी काय करेल, आमच्या प्रशासकांना, सर्व महापालिकेला माहिती आहे, की ज्या ठिकाणी मी उभा राहिलो साहेब, मोठी गोष्ट नाही आहे. मी 5च वर्षाला नगरसेवक झालेलो आहे. पण जळगाव शहराची इत्यंभूत माहिती मला महापालिकेची माहिती आहे. त्याच बळावर मी येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं जेव्हा तिथे महापालिकेत पदार्पण करेल, ते संपूर्ण जळगाव शहराला शाश्वत देतो आजपासूनच आपल्या माध्यमातून, की येणाऱ्या काळात महापालिकेमध्ये नवी चैतन्य वातावरण राहील. नवचैतन्य वातावरण करण्यासाठी सुरुवातीला पहिल्या 5 दिवसात तुम्ही कोणतं काम कराल? पहिल्या 5 दिवसामध्ये तर आमचं एकच राहील साहेब, जसं सरकारचं धोरण होतं 100 दिवसाचं, तसं आमचंही धोरण आम्ही करणार आहोत. कारण की जळगाव शहरामध्ये आता खास ड्रेनेजचा दुसरा टप्पा आलेला आहे जळगाव शहरासाठी. त्या दुसऱ्या टप्प्यासाठी जी ड्रेनेज व्यवस्था आहे,
ते ज्या भागात आता रस्ते मंजूर झाले आहेत, जो भाग दुसरा भाग आहे तो रद्द करून हे जे राहिलेला भाग आहे, या भागांमध्ये तो निधी वळवायचा हे सर्वात मोठं काम राहील. कारण की तो पैसा वेस्ट जाणार आहे, हे 100% आहे. आणि जे कामं ड्रेनेज सुरू होणार त्या भागात जे मंजूर झाले, त्याला मी सर्वात पहिले 5 दिवसामध्ये आवाज उचलणार आहे, की त्या भागामध्ये आता अमृत योजना, भुयारी मलनिस्सारण योजना मंजूर झालेली आहे. त्या भागामध्ये निधी रस्त्यांचे बंद कामं करून ते कामं तिथे तात्काळ थांबवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. कारण की तो कमीत कमी निधी 50-100 कोटीच्या लगबग आहे, की तिथे रस्ते होऊन ते परत फोडावे लागणार आहेत. की ते रस्ते फोडून म्हणजे या कामाची सुसूत्रता आणणे आणि त्याला नियोजनबद्ध पद्धतीने करणं आवश्यक आहे. म्हणजे पहिले गटारी रोड करण्याच्या अगोदर गटारी होणं आवश्यक आहे. हे तुम्ही डोळ्यासमोर ठेवून ते काम तशा पद्धतीने करणार. 100% साहेब. मी ते त्यासाठी प्रयत्न येणाऱ्या डायरेक्ट 15ला मतदान, 16ला निकाल लागला की 17ला मी माझ्या कामाला लागणार. मी तुम्हाला शब्द देतो तुमच्या गोई की 5च दिवसामध्ये मी तिथे ह्या गोष्टीला वाचा फोडणार. कारण की सर्वात मोठा आता 2.5 वर्ष झाले प्रशासक आहे. प्रशासक हे मस्तीमध्ये होतं. प्रशासक हे मस्तीमध्ये कोणत्याही प्रकारचं नगरसेवकांचं तिथे ऐकून घेत नव्हते. तरी आम्ही त्यांच्याशी भांडून 2.5 वर्ष गेले मी प्रभागात काम करत राहिलेलो आहे. मी माझ्या प्रभागात नगरसेवक 2.5 वर्ष प्रशासक राजमध्ये सुद्धा मी 50 लाखाचे कामं माझ्या प्रभागात करून घेतलेले आहे प्रशासकाकडनं. प्रशासकांना वळणीवर आणण्यासाठी मी 100% आता प्रयत्न करेल. आणि आता जे मी सांगितलं तुम्हाला, की जे रस्त्यांचे कामं आहे ते तात्काळ थांबवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तुमचा गेल्या 30 वर्षाचा कार्यकाळ जो आहे आणि तुमचा राजकीय प्रवास प्लस तुमची संपूर्ण पारिवारिक माहिती ही सगळी आमच्या दर्शकांना तुम्ही सांगावी. गेल्या 30 वर्षापासून आम्ही राजकारणात आहोत. माझी आई 5 टर्म ह्या नगरसेविका राहिल्या भारतीय जनता पार्टीकडनं. 1 टर्म ह्या सुरेशदादांसोबत नगरसेविका राहिल्या, पतंग या चिन्हावर निवडून आलेल्या आहेत. मी स्वतः मागच्या टर्मला धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आलेलो आहे. आणि आता मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीमध्ये मी इलेक्शन आता लढवत आहोत. गेल्या 30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या पक्षात आम्ही लोकांमधून निवडून आलेलो आहोत. आणि मुस्लिम बहुल मतदारसंघातूनच निवडून आलो, खास करून सांगायचं म्हटलं जळगावकरांना. तर आमच्याकडं जो आमचा भाग आहे तो पूर्ण मेरून गाव हा मुस्लिम बहुल एरियामध्ये जो लोकसंख्या जास्त आहे, तर मेरून भागातच जास्त आहे. ह्या भागातून आम्ही सतत निवडून येतो आहेत आणि आता पुन्हा निवडून येणार एवढी शाश्वती आहे मला. कारण की मुस्लिम समाजाचं प्रेम आणि त्यांचा विकास करण्यासाठी त्यांना माहिती आहे, की विकास कोण करू शकतं. विकासाच्या आधारावरच मी आपणासाठी बोलतो आहे, की विकास करण्याची धमक माझ्यामध्ये आहे. आणि महापालिकेतून आमदार, खासदार किंवा मंत्रालय स्तरावरून निधी कसा आणायचा याचा परिपूर्ण मला अभ्यास आहे. आणि 100% मी निवडूनच येणार आणि तिथे मी विकास करणार, हीच मी आपल्या माध्यमातून ग्वाही देतो. राजकारणात काम करत असताना प्रशांतराव एक निश्चित आहे, की कोणाचा तरी आपल्याला वरद असतं किंवा कोणीतरी आपण ज्याला म्हणतो, की गॉडफादर असणं आवश्यक असतं. तुमचा गॉडफादर कोण आहे हे आम्हाला जाणून घ्यायचं. आमचा गॉडफादर आतापर्यंत सुरुवातीला सुरेशदादा गॉडफादर होते. आता गिरीश भाऊ, आता अनिलदादा पाटील हे आमचे आता हे तुमचे प्रेरणास्रोत आहेत सगळे. यांच्यामुळे आपण हे सगळं करतात. गुलाबराव पाटीलचा बी आमच्यावर आशीर्वाद राहिलेला आहे. त्यांनी खूप निधी दिला आहे मला वाडात विकास करायला. त्याच्यामुळे कधी त्यांना विसरू शकणार नाही. गुलाबराव पाटील सुद्धा नेते राहून चुकले आमचे. प्रशांतजी, जाता तर सगळ्या दर्शकांना तुम्ही काय संदेश देणार? मी एकच संदेश देणार, की जळगावकरांनो, आपण मतदान कराल अशा व्यक्तीला मतदान करा, की जो आपल्या खरोखर आपल्या सुखादुःखामध्ये प्रभागाचा विकास करेल अशाच व्यक्तीला मत द्या. मी जरी असलो तरी तुम्हाला खात्री असेल, की मतदान अशाच व्यक्तीला करा, की जो प्रभागाचा विकास करेल. 5 दिवस जनतेसमोर येईल, फुलदापा मारेल, जातीवादिक बोलेल अशा माणसाला मतदान करू नका. जो विकास करेल अशाच माणसाला मतदान करा. ही मी जळगावकरांना हात जोडून विनंती करतो. कोणत्याही गोष्टीला भूलथापा पडू नका. धन्यवाद प्रशांतजी. मताचा जोगवा त्यांनी आपल्यासमोर मागितलं. मतं आपल्याला मागितलेली आहेत. आपण साऱ्या दर्शकांच्या वतीने त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी थांबतो. मात्र आपण पाहत आहात लोकशाही निर्मिती, लोकलय तुमच्या मनातलं. नमस्कार.